सभापती महोदय, मंत्री महोदय की आम्ही वारंवार आपल्याकडे ही मागणी करतो. मंत्री शंभूराजे शांतता ठेवा. आम्ही वारंवार ही आपल्याकडे मागणी करतो की कुठल्या खात्याचे मंत्री, आणि ज्या वेळेला राज्यमंत्री नव्हते त्यावेळेला आम्ही हे मान्य करत होतो की बाबा मुख्यमंत्र्यांचे अधिकार दुसऱ्या मंत्र्यांना दिले, ते उत्तर देत आहेत. परंतु त्या खात्याचा राज्यमंत्री आज आहे, आणि राज्यमंत्री असताना देखील मंत्री जर येऊन मुख्यमंत्र्यांचे किंवा उपमुख्यमंत्र्यांचे विषय जर हाताळत असतील तर ते योग्य आहे का? नंबर एक, त्या राज्यमंत्र्यांवरती भरतशेठ गोगावले मंत्री महोदय समज द्या. समोर बघा काय म्हणतायत. राज्यमंत्र्यांचे अधिकार कमी आहेत का? राज्यमंत्री कॅपेबल नाहीत का? राज्यमंत्री कॅपेबल नाहीत का? मग राज्यमंत्र्यांचा असा अवमान करण्याचा अधिकार हा आपल्या सभागृहात काही शोभत नाही. आम्ही देखील गेले कित्येक वर्ष आमदार आहोत. ज्या वेळेला मंत्री उपलब्ध नसतो त्यावेळेला राज्यमंत्री सभागृहात उत्तर देतो. मग राज्यमंत्री केलेत कशाला? राज्यमंत्र्यांना जर तुम्ही उत्तर देण्यासाठी जरी वरच्या सभागृहात पाठवणार नसाल तर या राज्यमंत्र्यांना काम काय? अगदीच तुमचा कोणावर विश्वास नसेल तर कॅबिनेट दर्जा प्रवीण दरेकरांना दिलाय ना, त्यांना तरी द्या उत्तर द्यायला. त्यांना फक्त काय तुम्ही अहवाल मांडायला ठेवला, आभाराचं प्रदर्शन करायला, आणि तुम्ही राज्यमंत्र्यांवरती तुम्ही देत नाही अधिकार. अरे काय चाललंय काय सभागृहामध्ये? आणि आपल्याकडे आम्ही वारंवार ही मागणी करतो की कुठल्या खात्याचं नाही, आम्हाला तुम्ही कुठले उत्तर दिलं आम्ही मान्य करू, कारण आम्हाला तुमच्या कॅपॅसिटीच्या बद्दल आम्हाला पूर्ण माहिती आहे. परंतु हे काय चाललंय? राज्यमंत्र्यांना उत्तर द्यायला देत नाही. राज्यमंत्री सभागृहात असताना दुसऱ्या खात्याचा मंत्री तिसऱ्या खात्याचं उत्तर देतोय, आणि नंतर आश्वासन दिल्याच्या नंतर, हा विषय तर मी काढणारच आहे, आश्वासन दिल्याच्या नंतर या आश्वासनांची पूर्तता नाही. आश्वासन समित्यांच्या बैठकीत तो मंत्री उत्तर देऊ शकत नाही, कारण तो मंत्रीच नसतो जागेवरती ज्याने आश्वासन दिलं असेल. या टेक्निकॅलिटीचा काहीतरी आम्हाला फडशा तुम्ही पाडावा. याच्या बाबतीमध्ये आपण निर्देश द्यावे की राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं, अन्यथा जो दुसरा मंत्री देईल उत्तर त्या मंत्र्याने त्या उत्तराची जबाबदारी घेतली पाहिजे. नाहीतर नाईलाज असतो त्याच्यावरती हक्कभंग आणला, तो म्हणतो मी त्या खात्याचा मंत्रीच नाही आहे, मी फक्त विधानसभेच्या कामकाजा पुरता मंत्री आहे. याच्या बाबतीत आम्हाला आपण मार्गदर्शन करावं, कारण आपल्याकडनंच मार्गदर्शनाची अपेक्षा आम्हाला आहे. दुसरं इकडे आमचा कोण वाली नाहीये, आपणच एकमेव वाली आहात. आता आपण पण आम्हाला वाऱ्यावर सोडलं तर या सभागृहात कशाला यायचं, हाच एक मोठा प्रश्न आहे. आपण राज्यमंत्री कशासाठी करतोय? राज्यमंत्र्यांनी उत्तर दिली पाहिजे ना. प्रभारी म्हणून अधिकार दिला, ज्यावेळेला राज्यमंत्र्यांना का उत्तर देताना काही अडचण आली तर प्रभारी म्हणून ते उत्तर देऊ शकतात, एवढं आम्ही समजू शकतो. आणि माझं म्हणणं असंच आहे की आम्हाला रुलिंग द्यावं, ते रुलिंग आम्हाला अपेक्षित आहे. म्हणजे राज्यमंत्री वरती येणारच नाही. मग उद्या ही अशी प्रथा पडेल की शंभूराजे देसाई आणि उदय सामंत यांच्याकडे अख्ख्या खात्याची कामं देतील, आणि मग राज्यमंत्री गैरहजर राहतील आणि बाकीचे सगळे गैरहजर राहतील. मग अशा या संदर्भामध्ये कायद्याच्या असलेल्या चौकटीमध्ये हे कामकाज होत नाही असा आमचा आक्षेप आहे. त्यानंतर मी मगाशी सकाळी पण आपल्या दालनात मी आणि बंटी पाटील आम्ही भेटलो होतो. जी आश्वासनं दिली जातात त्याला टाइम बाइंडिंग करा. माझी या निमित्तानं सदनालाही विनंती आहे आणि आपल्यालाही विनंती आहे सदनामार्फत की थोडंसं यापूर्वीची प्रथा परंपरा हे कधी सुरू झालं. 2019 ते 2022 पहिल्यांदा तत्कालीन सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि त्यावेळी अधिकार अधिवेशनातलं कामकाज करण्यासाठी काही मंत्र्यांच्याकडे विभागून देण्यात आलेले होते. हे आपण तपासू शकता, हे रेकॉर्डवरती आहे. नंबर 1. नंबर 2, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी ज्या 3 विभागांची अतिरिक्त जबाबदारी दिलेली आहे आणि त्या विनंती पत्रामध्ये आपल्याकडे जे आलेलं आहे ते जर आपण पाहिलं तर राज्यमंत्र्यांशी समन्वय साधून विधिमंडळ कामकाजामध्ये सहभाग घेणं, प्रश्नांची उत्तरं देणं, त्याच्यामध्ये स्पेसिफिक वर्डिंग आहे राज्यमंत्र्यांशी समन्वय साधून. आणि हे करण्यापाठीमागचं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा उद्देश एवढाच आहे की तिन्ही विभाग, नगरविकास विभाग असेल, गृहनिर्माण विभाग असेल, या विभागांमध्ये किंवा MSRDC विभाग असेल, या विभागांचे प्रश्न, लक्षवेधी किंवा इतर काय आयुधांच्या माध्यमातून चर्चा एकाच वेळी दोन्ही सभागृहामध्ये असतात. आणि अशा वेळी जर त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी उत्तर देण्याची
किंवा मंत्री गैरहजर आहेत म्हणून तो प्रश्न पुढे गेला म्हणून साठी केलेली ही व्यवस्था आहे. माझा आक्षेप या पद्धतीवरती आहे की ही जी पद्धत आम्ही सुरुवातीला मान्य केली, कारण त्यावेळेला राज्यमंत्री नव्हते. राज्यमंत्री असताना आणि आपण जे म्हणताय की आपण ज्या खात्यांमध्ये जे काय केलं, माझ्याकडे आता उद्या हा विषय ज्या वेळेला येईल तेव्हा मी सविस्तर मांडणार आहे. मी जेवढी आश्वासनं पाठवलेली आहेत त्या एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाहीये. हे रेकॉर्डवरती मला उद्या परवा ज्या वेळेला विषय आणीन त्यावेळेला आणेन. परंतु आमचा प्रश्नच हा आहे की राज्यमंत्र्यांवरती तुमचा एवढा अविश्वास का, की राज्यमंत्र्यांना उत्तर देता येतच नाही असा तुमचा समज आहे का, की राज्यमंत्री उत्तर देऊच शकत नाही? आणि जर असे राज्यमंत्री जर तुम्हाला मंत्रिमंडळात मग का ठेवायचे की जे वरच्या सभागृहात जाऊन साधं उत्तर पण देऊ शकत नाही? आमचा साधा प्रश्न आहे की त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांकडे दोनच खाती होती, त्या दोन खात्याचे अधिकार सतेज पाटील आणि तटकरे मॅडमकडे होते. हा विषय तर संपला. त्यावेळेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते, जे सगळ्या खात्याची उत्तर देत होते, त्यांचे राज्यमंत्री हे होते. एकनाथ शिंदे ज्या वेळेला सगळे त्यांचे अधिकार होते ते सगळे ते बघत होते. त्याच्यामुळे हा विषयच नव्हता. त्याच्यामुळे हे जे काही रेकॉर्ड आणतायत या रेकॉर्ड वरती जे काही आलंय चुकीचं पाहिजे असेल तर तुम्ही तपासून घ्या.